नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टलमार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख ही जी काही स्कॉलरशिप राबवली जात आहे, या स्कॉलरशिपची जी काही पेमेंट आहे ती जमा झालेली आहे किंवा नाही हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं त्यावरती आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण अपडेट्स आपल्या चॅनलवरती देत असतो। तर मित्रांनो, तुमची जी काही प्रोफाईल आहे ते तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काही यूजर नेम आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। त्याचसोबत हा जो कॅप्चर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आता मी माझा कॅप्चर वगैरे फिल करून घेतो। त्यानंतर इथे जे लॉग इन ऑप्शन दिलेलं आहे त्या लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन हेअरवरती केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला इथे माय अप्लाइड स्कीम हे एक ऑप्शन आहे। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मी या ठिकाणी माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता अंडर सिक्युरिटी ॲप्लिकेशन्स असं एक ऑप्शन येत आहे। तुम्ही पाहू शकता अंडर सिक्युरिटी ऑप्शन्स आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स, रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स ऑप्शन अशा प्रकारचे ऑप्शन येत आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, बँक डिटेल्स आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो अंडर सर्टिनिटीमध्ये आहे, म्हणजे तुमचा अर्ज सध्या जो आहे तो चेकिंगमध्ये अर्ज तुमचा आहे। तर आता तुम्हाला करायचं काय आहे, तर यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता ॲप्लिकेशन ID या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला पाहू शकता इथे कुठले अप्रूव्हल आलेले आहेत। तुमचं जर कॉलेज क्लर्क त्यानंतर कॉलेज प्रिन्सिपल हे 2 अप्रूव्हल झालेले आहेत। आता तुम्हाला जे काही अप्रूव्हल आहे ते तुम्हाला जर डिपार्टमेंटलमधून जर अप्रूव्हल आलेला असेल तर तुमची जी काही इन्स्टॉलमेंट आहे ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये जी आहे ते DBT मार्फत जमा केली जाणार आहे। आता पंजाबरावसाठी जी काही वाढीव रक्कम दिलेली आहे, म्हणजे जे काही टेन्सिटिव्ह बेनिफिट्स जे आहेत ते आपण पाहून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आता जी काही फायनल अमाऊंट जी राहणार आहे ते 43,000 रुपये असणार आहे। ती आता तुम्हाला ही पूर्ण जी काही एका वर्षाची फीज आहे, जी काही तुम्हाला बेनिफिट्स आहेत ते 43,000 रुपये बेनिफिट दिले जाणार आहे। तुमच्यामध्ये जर डिपार्टमेंटल अप्रूव्हल जर आलेले असेल तर तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जी काही स्कॉलरशिप आहे ती जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।